नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ. ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहितेतील कलम 117 पाहणार आहोत. त्यासोबत कलम 116 सुद्धा पाहणार आहोत. तर खास करून आणि विशेष करून ही माहिती ही कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगत आहे की BNSमध्ये नवीन कुठले कलम आलेले आहेत आणि त्या कलमांमध्ये कुठल्या प्रकारचा बदल केलेला आहे हे आज सांगणार आहे. तर मित्रांनो, कलम 116 भारतीय न्यायसंहिता. तर कलम 116 भारतीय न्यायसंहितेमधील ग्रीवियस हर्ट. कलम 116 मध्ये ग्रीवियस हर्ट म्हणजेच की गंभीर दुखापत म्हणजे काय याची व्याख्या सांगितलेली आहे. यापूर्वी सुद्धा भारतीय दंडविधानमध्ये म्हणजेच की IPC मध्ये ग्रीवियस हर्ट म्हणजे काय आणि ग्रीवियस हर्ट म्हणजे त्याची व्याख्या पण सांगितलेली होती. एकूण 8 क्लॉजेसमध्ये त्याची व्याख्या सांगितलेली होती A to H पर्यंत. तर मित्रांनो, BNS म्हणजेच की भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम 116 मध्ये ग्रीवियस हर्ट म्हणजेच की गंभीर दुखापत म्हणजे काय याबाबत व्याख्या सांगितलेली आहे. तर या व्याख्येतील सर्वात शेवटचं जे HH मध्ये जे एक्सप्लेनेशन दिलेलं होतं किंवा सर्वात शेवटची 8 नंबरची व्याख्या जी दिलेली होती त्या व्याख्येप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारची जीवाला धोका होईल अशा प्रकारची जर दुखापत झाली किंवा अशा प्रकारची दुखापत ही त्याला जवळपास तशी दुखापत झाल्यापासून 20 दिवसापर्यंत त्याला तशा प्रकारचा त्रास आहे किंवा तो व्यक्ती 20 दिवसापर्यंत सर्वसामान्यपणे त्याच्या शरीराची हालचाल करू शकत नाही, तसेच त्याला 20 दिवसापर्यंत एखाद्या ठिकाणी ॲडमिट व्हावं लागतं किंवा त्याच्यावरती 20 दिवसापर्यंत उपचार घ्यावे लागतात अशी तरतूद होती. आणि अशा प्रकारची जर जखम झालेली असेल किंवा अशा प्रकारचा जर त्रास झालेला असेल तर आपण त्याला ग्रीवियस हर्ट म्हणजेच की गंभीर दुखापतीच्या व्याख्येमध्ये आपण त्याला पाहत होतो. तर मित्रांनो, भारतीय न्यायसंहिता. तर भारतीय न्यायसंहितेमध्ये H म्हणजेच की 8 नंबरची जी व्याख्या सांगितलेली आहे गंभीर दुखापतीची, त्यामध्ये 20 दिवसांऐवजी आता 15 दिवस सांगितलेले आहेत. म्हणजेच की गंभीर दुखापत ही जर अशा प्रकारची गंभीर आणि घातक स्वरूपाची किंवा जीवितास धोका होईल अशा प्रकारची जर दुखापत झालेली असेल किंवा अशा प्रकारची दुखापत झाल्यामुळे तो पीडित व्यक्ती हा 15 दिवसापर्यंत त्याचा त्रास सहन करतो किंवा सर्वसाधारणपणे त्याला पूर्वीसारख्या शारीरिक हालचाली करता येत नाहीत किंवा त्याच्यावरती कमीत कमी 15 दिवसापर्यंत वैद्यकीय उपचार चालू आहेत, तो ॲडमिट आहे, त्याला नेहमीप्रमाणे हालचाली करता येत नाहीत, अशा प्रकारची जर 15 दिवसापर्यंतची जरी दुखापत त्या व्यक्तीला झालेली असेल किंवा तो व्यक्ती 15 दिवस त्याची नॅचरल जी आहे नैसर्गिकपणे हालचाल करू शकत नाही, तर अशा गुन्ह्याला सुद्धा आता ग्रीवियस हर्ट म्हणजेच की गंभीर दुखापतीमध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजेच की थोडक्यात गंभीर दुखापतीच्या सर्वात शेवटच्या व्याख्येतील 8 नंबरच्या क्लॉजमध्ये 20 दिवस सांगितले होते, ते आता 15 दिवस सांगितलेले आहेत. म्हणजेच की 15 दिवसापर्यंत जर एखादा पीडित व्यक्ती जर त्याची सर्वसाधारणपणे हालचाल करू शकत नसेल किंवा तो 15 दिवसाच्या म्हणजे 15 दिवस कमीत कमी तो एखाद्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे किंवा त्याच्यावरती सातत्याने उपचार चालू आहेत आणि नेहमीप्रमाणे तो त्याच्या शरीराची हालचाल करू शकत नाही, तर 15 दिवसापर्यंतची अट ठेवलेली आहे. म्हणजे 15 दिवसापर्यंत जरी त्याच्यावरती उपचार चालू असतील अथवा तो 15 दिवस हालचाल करू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती त्याच्यावर ओढवली असेल तर याला सुद्धा आता ग्रीवियस हर्ट म्हणजेच की गंभीर दुखापतीच्या व्याख्येमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणजेच की मित्रांनो, पूर्वी 20 दिवस सांगितले होते, आता 20 दिवसाऐवजी 15 दिवस सांगितलेले आहेत. तर हा नवीन बदल भारतीय न्यायसंहितेमधील कलम 116 मधील ग्रीवियस हर्ट या व्याख्येमध्ये केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.